रणधुमाळी नाशिक महानगरपालिकेची। पहा विशेष मुलाखत विठ्ठल भाडमुखेंसोबत। नमस्कार, मी विठ्ठल भाडमुखे, रणधुमाळी नाशिक महानगरपालिकेची या विशेष कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज स्टुडिओमध्ये चर्चा करण्यासाठी प्रभाग क्रमांक 15चे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उमेदवार गुलजार कोकणी आहेत। सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या स्टुडिओमध्ये। गुलजार कोकणी हे मागील पंचवार्षिकमध्ये ते निवडून आलेले नव्हते, मात्र 2012च्या इलेक्शनमध्ये ते नगरसेवक होते। त्यांनी चांगली कामं केलेली होती आणि आताही ते निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत। अनेक जे काही प्रश्न असतील प्रभागाचे ते त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत। त्यांचं विजन काय आहे या संदर्भात ते देखील आज जाणून घेणार आहोत। सर, काय सांगाल? प्रथमतः शिवसेना पक्षाकडून तुम्ही उमेदवारी करतायत आणि निवडणुकीला सामोरे जातायत, कसं एकंदरीत वातावरण आहे? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने मी उमेदवारी करतोय। पक्षासाठी वातावरण खूप चांगलं आहे। जे काही लोक पक्षाला सोडून गेले तरी जे जुने कार्यकर्ते जे शिवसैनिक आहे त्यांच्यामध्ये अति उत्साहाने आणि चेतना आता पण आहे आणि लोकांचा जे मनोबल आहे ते वाढलेलं आहे, काही कमी झालेलं नाही। नाशिक असं शहर आहे का तिथे एकही बिनविरोध झाले नाही। जे सत्ताधारी पक्षाने जे प्रत्येक ठिकाणी पैशाचा उपयोग करून काय प्रेशर उपयोग करून जे केला होता, पैशाचा फोडाफाडी आपण जाणवतोय पूर्ण नाशिकमध्ये जे चालू आहे, तरी सुद्धा नाशिक महानगरपालिका उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे एकही ठिकाणी पक्षाचे जे मानणारे लोक आहेत त्यांनी बरोबर कायम त्यांचा फॉर्म ठेवला। ते आज निवडणूक समोर जात आहे आणि बीजेपी पूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त नाशिक शहरामध्ये त्यांना एकही असं विनोद करता आला नाही। हे खरं शिवसेनेला मानणारे जे शिवसैनिक आहे ते तसा त्यांचा कायम राहिलेला, यांच्या दबावपोटी किंवा यांचे लालचपोटी काही पैसे घेणं देण्याच्या याच्यावरून कोणी काय माघार घेतलेली नाही। पण अशा घटना घडल्या त्याकडे तुम्ही कसं बघता? कारण तुम्ही एक उच्च शिक्षित आहात, तुम्हाला अनुभव आहे, या घटनांकडे कसं बघता? आज सामान्य जनता म्हणजे नाशिक शहरामध्ये तर जे फोडाफाडीचा चालू आहे, जे 50-60 वर्षापासून इतर पक्षामध्ये होते आणि त्या पक्षामध्ये असताना ते बीजेपीचे जे 40-50 वर्षापासून काम करणारे इतर पक्षाचे म्हणजे काँग्रेस असो किंवा राष्ट्रवादीचे असो, आज ते सर्व बीजेपी मध्ये झालेले। बीजेपी जे पूर्वी म्हणायची पार्टी विथ द डिफरन्स, असं बीजेपी मध्ये काय राहिलं नाहीये। बीजेपी फक्त फोडाफाडीचं राजकारण, धनाचा वापर करून, प्रेशर वापर करून सत्तेमध्ये याचा कसा त्यांचा तेच चालू आहे। अनेक निष्ठावानांना डावललं गेलं यावेळेस। ते जे नाराजीचा जो कुठे सूर आहे त्याचा कुठेतरी फटका बसेल असं वाटतं? निश्चितच 100%। कोणत्याही पक्षाचं काय असो, ते एवढ्या वर्षापासून प्रत्येकाला हे असते की आपल्या पक्षाने आपल्या कुठेतरी न्याय भेटायला पाहिजे, पण एवढ्या वर्षापासून जे काम करताय त्यांना न्याय भेटत नाही, तर ते लोकांचे मन पण असतो आणि जे पक्षाला एवढ्या वर्षापासून जे मानणारे त्यांनी काम केलं आणि त्यांना भेटत नाही, तर 100% त्यांची नाराजगी हा नाशिकचे महापालिकेमध्ये तुम्हाला निश्चिंत सांगतो हा त्यांना डगा फटका बसल्याशिवाय राहणार नाही आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची नाशिक महानगरपालिकेमध्ये सत्ता येईल एवढा मी गवाही देतो। प्रभाग क्रमांक 15 जो आहे त्याचं काय व्हिजन घेऊन तुम्ही नागरिकांसमोर, मतदारांसमोर जाताय? काय विकासाचं काय व्हिजन आहे? प्रभाग क्रमांक 15 मध्ये सर्वात मेन जेवढे प्रश्न जे आहे ते ट्रॅफिकची खूप मोठी समस्या आहे। ती शहरात बहुतांश ठिकाणी झालंच आहे सगळं। नाही ते तर आहे, पर नाशिक महापालिका आपल्या प्रभागात जास्त आहे। म्हणजे मुंबई नाका मेन जे सर्कल आहे ते जे आणि दुसरा द्वारका सर्कल आहे, या दोन्ही ठिकाणी जे ट्रॅफिक जाम आणि खूप वर्षापासून ती समस्या जशी की तशी आहे आणि उलट दिवस ते समस्या वाढत आहे। या महापालिकेच्या माध्यमातून ते मी प्रश्न लवकरच मार्गी पण गुलजार सर, गेल्या अनेक वर्षांपासून या प्रश्नावर लोक आश्वासनं देतात, मात्र नागरिकांचं मत आहे कुठंतरी ते सोल्युशन निघत नाही त्यावर। नाही बघा, आता जे मागचा झाला ते मी काय कोणावर टीका टिप्पणी करू शकत नाही, कोणी केला कोणी नाही केला, पण निश्चित जे ट्रॅफिकचा मसला आहे आपल्या इकडे जे ते मी ट्रॅफिकचा द्वारका ते मुंबई नाका हे जे ट्रॅफिक आहे सर्व बाबानगर ते द्वारका हे सर्व जे परिसरमध्ये मी ट्रॅफिकचा आता बघितलं तर ते द्वारकाचं जे सिग्नल आहे ते नेहमी बंद असतो। आता हे तर महापालिकेच्या माध्यमातून होऊ शकतो, बरोबर। तर ते हे सर्व प्रश्न जे आणि त्याच्या पलीकडे ट्रॅफिकचा विषय, मग अतिक्रमणचा असा म्हणजे रोड लोक अतिक्रमणावर खूप लोकांचे व्यवसाय ठाणठून मांडलेले, तर त्याच्यामुळे ट्रॅफिकचा खूप आणि त्याच्याबरोबर अतिक्रमणचा खूप मोठा विषय। म्हणजे तुम्हाला म्हणायचं की याला कुठेतरी मागचे सत्ताधारी जबाबदार आहेत? निश्चितच सर्व हे जबाबदारी यांनी जबाबदारी काही करता आली नाही, ते राहून गेलेले।
तर ते मी भविष्यामध्ये निश्चितच माझ्या वतीने, माझ्या पक्षाच्या वतीने मी हे सोडायचा प्रयत्न करेन. अजून कोणत्या कामांना तुम्ही प्राधान्य द्याल? मेन आता तिकडे काय, एक महापालिकेचे जे निगडीत प्रश्न असतात, मी राज्य किंवा केंद्र शासनाचा काही प्रतिनिधी करत बरोबर. नाही. मी नाशिक मूलभूत सुविधा म्हणता येईल. मूलभूत सुविधा तिकडे पाणीचे जे प्रश्न असतील ते प्रश्न मी सोडायचा प्रयत्न करेल. त्याच्यानंतर घंटागाडी वेळेवर यावी याच्यासाठी मी प्रयत्न करेल आणि स्वच्छता हा ते करेल. त्याच्यानंतर जे महिला लोकांना, युवकांना रोजगार कसा देता येईल तो महत्वाचा प्रश्न आहे. तो आपण महिला आणि युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी. कारण मी स्वतः एक व्यावसायिक आहे, माझी जागेचा धंदा आहे, माझं डेअरी आहे. या दृष्टिकोनातून मी आपल्या प्रभागासाठी युवकांना आणि महिलांना काय रोजगार देता येईल ते मी प्रयत्न करेल. त्याचं काही तुम्ही ठरवलंय का? आपण बघतोय की तुमचा जो प्रभाग आहे, सर्वसामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात तिथं राहत आहेत आणि हा रोजंदारीचा जो प्रश्न आहे खूप महत्वाचा आहे. त्या संदर्भात काही ठरवलंय का आपण ठोस, की काय करू शकतो आपण महिलांसाठी? महिलांचं जे उद्योजक वाढवायचे ते साठी आपण असं ठरवलेलं आहे का त्यांना, महिलांना जे रोजगार आहे, महिला बचत गट मार्फत असेल, आणखीन काय इंडस्ट्री फॅक्टरी, माझे भरपूर म्हणजे कॉन्टॅक्ट आहेत, त्यांच्या माध्यमातून मी महिलांसाठी रोजगार, युवकांना आणि महिलांना रोजगार द्यायचा. तुम्ही 2012ला निवडून आलेले होते, तुम्ही अनेक कामं केली. कोणती कामं सांगाल की त्याचा जनतेला फायदा झाला? 2012 ते 17 मी मनसेनी नगरसेवक होतो, मनसेची सत्ता होती. तर प्रभाग क्रमांक माझे जे प्रभाग आहे ते प्रभाग मध्ये म्हणजे मुंबई नाका ते पकड रोड, सिंगाळा तलाव हा पूर्ण प्रभाग होता. हा प्रभागामध्ये नाशिकमध्ये मी पूर्ण निधी प्रभागात वापरली आणि मी या निधी वापरणारा टॉप 3 मध्ये मी होतो. कारण मला दांडगा अनुभव आहे का निधी कशी आणायची, संबंध कसे स्थापित करायचे, म्हणजे अधिकारी लोकांशी कसं काम करून घ्यायचा, हा मला खूप मोठा एक्सपिरियन्स आहे. आणि मी प्रभाग 15 मध्ये मी निश्चितच तुम्हाला गवाही देतो का जे लोकांची समस्या आडी अडचण असेल, मी प्रभाग क्रमांक 15 नागरिकांसाठी ते सर्व करून देणार. त्यानंतर आता आपण बघतोय की प्रभागामध्ये आता इतर समस्या कोणत्या आहेत? मुख्य समस्या तर तुम्हाला सांगितलं मी अगोदरच. ट्रॅफिकची मेन समस्या आहे, चेन स्नॅकिंगची मेन समस्या आहे, अतिक्रमणची मेन समस्या आहे. सर, कोरोना काळामध्ये तुम्ही चांगलं काम केलं, कारण कोरोनाची परिस्थिती कशी होती आपण सर्वांनी बघितली. त्या काळामध्ये तुम्ही रस्त्यावर उतरून काम केलं, तो अनुभव कसा होता तुमचा? ते कोरोना म्हणजे तर खूप वाईट परिस्थिती. कोरोना काळामध्ये लोकांना जे प्रॉब्लेम झाला त्यांसाठी लोकांची जी औषधं असतील किंवा त्यांना ते लसीकरण असेल, त्यासाठी प्रत्येक प्रभागामध्ये जे माझ्या एकत्यारीत होतात त्यासाठी मी लोकांचे रॅशन हे असेल, जेव्हा खूप परिस्थिती वाईट होती ते लोकांना मी सर्व व्यवस्थित करून दिला. त्याच्यानंतर वॅक्सिन वगैरेची पण सर्व व्यवस्था करून दिली. कोरोना काळातली मदत लोक लक्षात ठेवतील या निवडणुकीत? निश्चितच. कोरोना काळ एक असा भयंकर काळ होता, लोकांचा जे घरात जे मेन प्रमुख आहे त्यांचा जीव गेला आणि तेव्हा कोणी मदतीला हात दिला तर ते निश्चितच लोक विसरणार नाही. पण आता आपण बघतोय की अनेक उमेदवार आपल्या समोर आहेत, वेगवेगळ्या पक्षांचे आश्वासनं देत आहेत. नागरिक कुठेतरी भूलथापांना बळी पडतील? मला नाही वाटत. आमच्या प्रभागामध्ये आहे ना तसं काय होणार नाही, भूलथापाला काही बळी पडणार नाही. कारण जे नगरसेवक प्रभागात आहे, आता माझा स्वतःचा मी तुम्हाला सांगतो, मी एक बिझनेसमॅन आहे. मी नगरसेवक असताना नाशिक शहरातली पूर्ण जनता आहे, मी प्रभाग पुरतानी सांगत, पुन्हा नाशिक शहरातल्या लोकांना सांगतो. प्रभागाचं माहित आहे, पण नाशिक शहरांचे मी एकदम क्लीन, माझ्यावर कोणतेही आरोप झालेले नाही. मी कधी कोणाला त्रास दिलेला नाही किंवा मी कधी कोणाकडून हप्ते किंवा पैसे, जे राजकारणामध्ये काही लोक करतात, मी कोणावर हे सांगत नाही, काही लोक करतात, असं माझ्यावर कोणी सांगू शकत नाही. मी फक्त एक क्लीन इमेज मी ठेवलेली आहे. माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप नाही आहे किंवा भांगड्या तांड्याचे आरोप नाही आहे. मी लोकांसाठी चांगलं करेल प्रभाग. सर, हे बघा, लोकांना एक वेळ एखादं विकास काम नाही झालं तरी चालेल, पण शांतता हवी असते. शांत. गुन्हेगारीच्या प्रश्नावर आपण कसा मार्ग काढाल? गुन्हेगारीचा प्रश्न जे असेल तिकडे तर आपलं जे पोलीस चौकी वगैरे आहे, जे ते पण एक पोलीस चौकी आहे तिकडे. आता एक मुंबई नाकेवर आहे, ते प्रभागाचे बाहेर प्रभाग येत नाही, प्रभाग चालू होतो भावनगर पासून. तर जे द्वारकाच्या शेवटचे जे टोकीला टाकली रोड वगैरे तिकडे पोलीस स्टेशनचा मी व्यवस्था करून देईल. कारण त्या परिसरमध्ये खूप चेन स्नॅकिंग होतात. बरोबर. चेन स्नॅचिंगचं प्रमाण वाढलेलं आहे. ते सर्व पोलिसांची जास्त जे पोलिसांची तुकडी असेल, कमी असेल तर ते वाढवायचा मी प्रयत्न करेन. आपल्याला पार्श्वभूमी आहे, गेल्या अनेक वर्षांपासून आपण राजकारणात आहात. कुठेतरी विरोधकांचे जे आरोप आहेत ते जास्त प्रमाणात होत आहेत, त्याला कसं उत्तर द्याल तुम्ही? आता बघा, मी तुम्हाला सांगितलं
माझे कोकणी, मी स्वतः गुलजार कोकणी, माझे कोकणी फॅमिली नाशिकचे सर्व लोक चांगल्याप्रमाणे ओळखत आहे. माझे स्वर्गवासी माझे आजोबा अब्दुल रजाक कोकणी हे जे धुळेला नगर अध्यक्ष होते, त्याप्रमाणे नाशिकला पण नगर अध्यक्ष होते आणि शिक्षण मंडळ सभापती होते. आमचा जे संबंध आहे सर्व प्रभागामध्ये लोकांचा, सर्व समाजांमध्ये गुणीगोविंदाने राहतात. कोकणी म्हणजे एक बिझनेसमॅन लोक. आमचा म्हशीचा दुधाचा व्यवसाय, कोकणीचा म्हणजे यांची हॉटेल, कोकणी जागेचा धंदा, कोकणी लोकांचा जागेचा धंदा, आणि जेवढे बिझनेसमॅन आहे काही ना काही म्हणजे प्रत्येक ठिकाणी आमचे व्यवसायामुळे अनेक चांगला स्वभाव, आणि आम्ही हे भांडणं करायचे, हे करायचे, त्यामध्ये आम्ही कधी पडत नाही. हे सर्व नाशिकचे लोक शून्य आहे, त्यांना सर्व माहित आहे. काही लोक काही आरोप करल, पण लोक आता जागरूक झालेले आहे आणि भांडणं लावायचे काम किंवा काय चुकीचं बोलणं ते आता लोकांना ते परवडत नाही. आपल्या प्रभागामध्ये सर्वच याच्यातली लोक राहतात. मागील काळात आपण बघितलं तर काही प्रमाणामध्ये सामाजिक सलोखा जो आहे तो बिघडवण्याचा प्रयत्न झाला. या काळात आपली कशी भूमिका होती आणि त्याबद्दल नागरिकांना तुम्ही काय आव्हान कराल? नागरिकांना मी तर हेच आवाहन करेल का आपल्या प्रभागामध्ये आणि नाशिक शहरामध्ये पूर्व गुणगोविंदाने लोक राहतात. कधी काही बाहेरचे लोक असतात ते करत असेल, पण प्रभागामध्ये लोक सर्व धर्माचे लोक राहतात आणि प्रामाणिकपणे सर्वांचे रिलेशन चांगले एवढ्या वर्षापासून असं काही घडत नाही. पण काही लोक असे जाती टिडा निर्माण करत असाल तर ते चुकीचं आहे. कारण माझं तर प्रत्येक प्रभाग क्रमांक 15 लोकांना सांगायची इच्छा आहे, भावानगर ते द्वारका काटेगली, का तुम्ही चेहरा बघून मतदान करा. काम करणारा कोण आहे त्याला मतदान करा. तुम्ही त्याची कोणची कास्टला बिलॉंग करतात ते न बघता, बरोबर, हा क्रिमिनल बॅकग्राऊंड आहे का, भांडाभांडीचा का बॅकग्राऊंड आहे का, किंवा एखादीचा फ्रॉडिक मॅटर आहे का, असता नसताना जेव्हा काम करतील असे लोकांना तुम्ही निवडून द्यायला पाहिजे. किंवा नाशिकचे मला खात्री आहे का नाशिकचे जनता एकदम शून्य जनता आहे, त्यांना सर्वांना करतो का काय कसा करायचा त्याच्यावर ते भर देईल. मी कुठेतरी आपल्या प्रभागामधील जो काही सामाजिक सलोखा आहे तो काही लोकांकडून बिघडवण्याचा प्रयत्न होतो, त्याकडे कसं बघतात? बघा, मी स्वतः तुम्हाला अगोदर पण म्हटलंय, माझा व्यवसाय हा दुधाचा व्यवसाय आहे, शेतीचा व्यवसाय आहे. आम्ही पूर्वजीपासून आमचे जेवढे माझे पंजोबा आजोबा असतात, आम्ही नाशिकचे प्रॉपर नाशिककर आहोत. आम्ही नाशिक शहरातली हिस्ट्री बघितली तर आम्ही 400 वर्षापासून नाशिकमध्ये राहतो. कोकणीचा दुधाचा व्यवसाय, शेतीचा व्यवसाय, या माध्यमातून जेवढे हिंदू समाजाचे लोक असतील, जागेचा आमचा धंदा आहे, हे सर्व आमची कनेक्टिव्हिटी आहे. आणि मला व्यक्तिगत सर्व लोक ओळखतात, माझा स्वभाव ओळखतात. मी कधी जाती धर्माचा किंवा पंथाचा काही करत नाही. फक्त आपण गुणगोविंदाने राहावे प्रभागामध्ये आणि सर्व लोकांचे आपले सलोखांचे संबंध टिकवण्याचा प्रयत्न करतो. माझे पंजोबापासून आजपर्यंत कोकणी म्हणजे नाशिक शहरामध्ये एक नावाजलेलं नाव आहे. आणि कोकणी म्हणजे काही लोक असे चांगलंच काम करतील शहरासाठी, या दृष्टिकोनातून नाशिककर आम्हाला बघताय. तुम्ही आता प्रभागात फिरतायत, प्रचार करतायत, कसा उत्साह वाटतोय तुम्हाला लोकांचा? लोकांचा खूप प्रचंड उत्साह आहे. लोकांची आम्ही स्वतः डोर टू डोर, मी असतील, माझ्या बरोबर पॅनलमध्ये प्रथमेश गीते आणि सीमा पवार, आम्ही तिघा लोकांचा एक चांगला पॅनल आहे. आम्ही डोर टू डोर म्हणजे लेडीजची वेगळे ग्रुप करतात आणि आम्ही तिघा जेंट्स वेगळे ग्रुप करतात. आम्ही प्रभागामध्ये डोर टू डोरवर जास्त भर देतात. लोकांचा चांगला प्रतिसाद आहे. हे जे बीजेपी सरकार गव्हर्नमेंटनी जे नाशिक शहरामध्ये जे इतर पक्षाचे लोकांना घेतले ते लोकांचा खूप आक्रोश आहे. त्याबरोबर तपोवनचा विषय असेल, तपोवनचं पूर्ण नाशिक शहरातले लोक म्हणतात हा झाडं वाचवा, पर्यावरण वाचवा, बरोबर आहे, प्रदूषण वाढतो. आम्ही आत्ताच तुम्ही सांगितलं कोरोनाबद्दल आपल्याला ऑक्सिजनची गरज होती आणि झाडात बसूनच आपल्याला ऑक्सिजन भेटतो, बरोबर. आणि पूर्ण नाशिकचे एनजीओ असतील, सर्व राजकीय पक्ष असतील, सामाजिक कार्य करणारे लोक असतील, ते सर्व सांगून सुद्धा का तपोवनचा हा जे आहे कत्तल करू नका झाडी, तरी सुद्धा एसटीपी साठी 400-500 झाडं कापले गेले. त्याच्यानंतर ते झाडाबाबतीत हे सांगतात का हा तपोवनचे झाड आम्ही कापणार म्हणजे नाशिकची जनता एवढा आग्रह करून सुद्धा हे काय ऐकायला तयार नाही. मला याच प्रश्नावर असं म्हणायचं आहे की नाशिकचे जे काही स्थानिक राजकारणी आहेत यांचा कुठेतरी दबाव पडत नाहीये किंवा एकजूट होत नाही या विषयासंदर्भात? नाही, नाशिकची जनता जे आहे, जनतेचा आक्रोश आहे, पण स्थानिक नेत्यांनी देखील यावर आवाज उठवणं अपेक्षित आहे. जे सत्ताधारी पक्ष तर ते सर्व दाबले गेलेले, कारण त्यांच्या पक्षाचा विषय आहे का हा करायचाच, त्यांनी ठरवलेला आहे.
त्याच्यामुळे दाबले गेले. पण जे नाशिकची जनता असेल किंवा विरोधक असेल त्यांनी तर सत्याचा प्रश्न मांडताय का हे करू नका, तरी सुद्धा त्यांनी ते ढुडकावून लावलं आणि ते 500 झाडं एसटीपीचे तोडले. आणि त्याच्यानंतर जे आपले तपोवन आहे, तपोवन म्हणजे काय, तप करायचा, तेव्हा झाडच नसेल, निसर्गच नसेल तर कसं करता येईल. बरोबर. आणि तेव्हा हे आता ते काय म्हणतात का आम्ही हे झाड तिकडे दुसऱ्या ठिकाणी लावू. आता हे झाड आहे तपोवनचे कापून दुसऱ्या ठिकाणी लावायला सांगताय. याच्या अगोदर पण यांनी आहे ना फाशीच्या डोंगरावर असे लावले होते. तुम्ही मध्ये बातमी वाचली असेल का ही ते आपण फाशीचे डोंगरवर झाड एकही जिवंत राहिले नाही. सर्व न्यूजपेपरवर मीडियावर आला, एकही झाड तिकडे जिवंत नाही. आता इकडचे झाड कापून तिकडे लावणं हे किती योग्य आहे. तुम्ही चांगला प्रकार तपोवनचा हे करू शकतात, पण झाड ना कापता करा ना. कारण आता आपण जर बघितलं तर नाशिक सिटीकडे असं बघितलं जातं की एक चांगली सिटी राहण्यासाठी इतर लोकांचं आहे, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. त्यामुळे जर प्रदूषण वाढत गेलं तर लोक इकडे येण्याचं टाळतील. नाशिकची बघा, नाशिकची पाणी पाऊस वगैरे जे असतो किंवा सर्व गोष्टी, नाशिकची हवामान खूप चांगलं आहे. पण हा जे झाड कत्तल करताय याच्यामुळे सर्व प्रदूषण होतोय, ऑक्सिजनला प्रॉब्लेम होणार आहे. जसं कोरोनामध्ये आपल्याला ऑक्सिजनची गरज होती, लोक सांगायचे झाड लावा, परत एवढे झाड लावून एवढे मोठे झाले, परत ते झाड कत्तल करायचे, म्हणजे हे कितीपर्यंत योग्य आहे. सर, आपण शेवटच्या प्रश्नाकडे येऊ. आता 15 जानेवारीला मतदान होत आहे. अनेक पक्षातले विविध लोक जे आहेत ते रिंगणात उतरलेले आहेत, तुम्ही आहेत. नागरिकांना शेवटचं तुम्ही काय आव्हान कराल की 15 तारखेला मतदान होतंय, नागरिकांनी काय विचार केला पाहिजे या संदर्भात? मी नागरिकांना हात जोडून विनंती करतो, येणारी 15 जानेवारीला जे महापालिकेच्या निवडणूकचं मतदानच्या दिवशी आपला बहुमूल्य मतदान तिन्ही मी असतील, प्रथमेश गीते असेल किंवा सीमा पवार असेल, मशाल या निशाणीवर मतदान करून त्यांना निवडून द्या, एवढं विनंती करतो. हे गुलजार कोकणी आपल्या सोबत होते. प्रभाग क्रमांक 15 मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून ते उमेदवारी करतायत आणि त्यांना आपण विचारलं की तुमचं व्हिजन काय आहे. त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. तसेच ते उच्च शिक्षित उमेदवार आहेत. त्यांनी सांगितलं की जर मला निवडून दिलं तर मी नक्कीच प्रभागाचा विकास करेन. मात्र आता येत्या 15 जानेवारी जे मतदान होणार आहे, नागरिक मतदार जे आहेत ते कोणाच्या पारड्यात आपलं मत टाकतात हेच बघणं महत्वाचं ठरणार आहे. इथेच थांबूयात. तोपर्यंत पाहत राहा सप्रेम मराठी न्यूज.